हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, भरपूर दिवसातून आपण ब्लॉग शूट करतोय. काय झालं, काल आम्ही बोलत होतो माझे सौरभ संस्कार सोबत. ते म्हटले की पंढरपूरला जाऊया आणि 4:30 वाजता जाऊया. म्हणून मी सकाळी 4 वाजता उठलोय आणि इथे येतं तर काय मला फोन आल्यासारखं झालं 4 वाजता कोणाचा तर. आणि इथं आलो तर ते आता झोपेतनं उठले ते. मग मी दुकानापुढं थांबलोय. माझं दुकान आहे छोटंसं, वीज बोर्डाच्या समोर, बोराडे कॉम्प्लेक्स, आठपाडे. आणि आता सकाळी 4:30 वाजले त्या आणि मी गावात आलोय, कोणच नाही. आणि कुत्री भुकायला लागले ते. आता मला इथं थांबणं सेफ नाही वाटत, पण काय करू शकतो आता. याने टायमिंगचं महत्त्व समजलं नाही. बाकी आता बघू, टायमिंग चुकलो असं होतं, थांबायला लागतंय उगाच वेड्यासारखं इथं तिथं. फायनली आम्ही निघालोय, 3 जण एकत्र आलोय आणि आता वाजले त्या 5 वाजून 10 मिनिटं झालेत. सौरभने घेतली आहे गाडी हातात आणि आम्ही आता 3 जण जाणार आहे एकाच गाडीवर. मला आता मी कुठं बसू. मला आता वाटतंय मामा सकाळी वॉकिंग साठी बाहेर निघतेला ना, लवकर पोचते. 60 किलोमीटरच आहे तू. काय आम्ही थोडं पुढं आलोय आणि इथं बाळूमामाचं मंदिर आहे. असं मंदिर आहे छान सुंदर बाळूमामाचं. कटफळ मध्ये आलोय आम्ही आता सध्या. आज आपण ब्लॉग करणार आहे. ब्लॉग पंढरपूर मध्ये बघू काय होते आता. काय आम्ही पंढरपूर मध्ये पोहोचलोय मामाच्या घरी आणि कोणालाच आयडिया नाही की आम्ही आलोय म्हणून. आता आपण जाऊया आतमध्ये. मस्तपैकी चहा पेलोय आता आणि प्रज्वलचा सेटअप बघतोय. लाईट किती छान आहे. लाईट आणि ही एक लाईट आहे आणि छान आहे सेटअप आहे प्रज्वलचा. आणि इथं प्रज्वल आम्ही आलतो तेव्हा सगळी झोपेतनं उठलेली. आम्ही लवकर आलो, अचानकच आलो, माहित नव्हतं कोणाला. सरप्राईज दिलं. मग आता थांबले, थोड्या वेळानंतर आपण जाऊया बाहेर आणि बघूया. ताट दिले मामीनी, वांग्याची भाजी, कुरडी, चपाती. मग आम्ही जेवण करून जाणार आहे देवाला. तुम्ही पण या जेवायला. प्रज्वलची बघू शकताय मस्तपैकी बुलेट स्वतः घेतले यानं, स्वतःच्या पैशावर. आणि आता 2 बाईक घेऊन जाऊया आपण. चला, पंढरपूर मधला चौक. आम्ही चाललोय आता देवळाकडे. बुलेट मस्त आहे, आवाज मारते चांगला. आम्ही मंदिरात जाण्याच्या आधी कॉलेजवर आलोय. प्रज्वलचं काम आहे थोडं तो करायला लागलाय. कर्मवीर भाऊराव पाटील मला वाटतं ह्या कॉलेजचं नाव आहे. आणि तोपर्यंत म्हणलं आम्ही फिरतो. कॉलेज जरा मोठं कॉलेज आहे. कॉलेजमधलं काम झालंय. मी सध्या आमच्या मामाच्या दुकानात आहे आणि इथं आमच्या मामाचं दुकान आहे पंढरपूरच्या मेन पेठमध्ये. पेठ आहे पूर्ण, बघू शकता पूर्ण पेठ आहे. आणि इथून देऊळ खूप जवळ आहे. इथून मला वाटतं किती अर्धा किलोमीटरवर आहे ना, अर्धा किलोमीटरवर आहे देऊळ. आता आम्ही चाललोय 4 जण. मामा आताच दर्शन घेऊन आले तर तुम्ही बघू शकताय. मग आम्ही घेऊन मामा तसंच जातो. चला मग आता देवळात जाऊया. लगेच पोहोचलो पण चौकामध्ये. किती मस्त आहे, स्टॅच्यू शोभून दिसतोय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. वारे अजून बरेच दिवस आहेत पुढं, तरी सुद्धा किती गर्दी आहे तुम्ही बघू शकताय. किती गर्दी आहे, हमेशा गर्दी असते विठ्ठल मंदिरामध्ये. आणि अजून काही दिवसानं तर इथं थांबायला सुद्धा जागा नसणार आहे, एवढी गर्दी असणार आहे आषाढी वारीला. आपण हात लावूया. काय सुद्धा करत नाही. मंदिराच्या समोरच आहे. काय शांत आहे एकदम. एवढ्या गर्दीमध्ये एवढी शांत काय. हे बघा एवढं पाणी आहे. आता कधी कधी पाणी जास्त झालं नाही, मंदिर पण पाण्याच्या अर्ध खाली जाते. कमी जास्त होत राहतं पाणी इथलं. प्रज्वल इथं रुद्राक्ष बघायला लागलाय. झाडाचं ओरिजिनल आहे म्हणतात, 5 मुखी. ते आता दाखवते. ते काय घुमायला पाहिजे काय, घुमते काय.
जवळून नदी बघा कशी दिसते. पाणी थोडं कमी झालंय पण तरी पण भाविक आहेत पाण्यामध्ये. बोट वगैरे भरपूर आहेत आणि पुढे इस्कॉन मंदिर आहे आणि आम्ही आता नजारा बघत थांबलोय. आम्ही चाललोय आता दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाच्या मंदिराकडे. विठ्ठल मंदिराच्या पुढे आहेत फ्रुट्स पण आहेत आणि किती छान मंदिर आहे बघा. हमेशा इथे गर्दी राहते. सुंदर मंदिर, खूप श्रद्धा आहे या मंदिरामध्ये महाराष्ट्राची. इथं प्रज्वल मंदिराचं काय तर सांगताना, कारण प्रज्वल पंढरपूर मध्येच राहतो. छान आहे मंदिर. चला जाऊया आपण आता. ही बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. मध्ये वारकरी दाखवलंय स्टॅच्यू आणि एकदम क्लीन आहे. सगळीकडे हिरवळ आहे व्हाईट कलर मध्ये. छान आहे आणि इथे शांती पण खूप जास्त आहे. इथे जास्त कालवा नाही. विठ्ठलाच्या मंदिरापासून एकदम जवळ आहे मठ. तुम्ही नक्की या विठ्ठलाच्या मंदिरात आलो, या मठामध्ये एकदा भेट द्या. शांती एकदम. सगळे बघा झाडाखाली बसलेत, असे झाडाखाली सावलीमध्ये बसून जेवण वगैरे करते. परिसर मोठा आहे इथला. हे बघा काय, जिथे चप्पल काढून आपण दर्शन घ्यायला जाऊया आतमध्ये. आतमध्ये फोन अलाउड नाही म्हणून मी इथूनच शूट करतोय. आतमध्ये पण खूप सुंदर आहे. व्हाईट कलर मध्ये उजेड पडतोय, असं सगळं झकमकून रिफ्लेक्ट होते लाईट. पूर्ण व्हाईट कलर मध्ये आता. आणि बारीक काम केलेलं आहे मठामध्ये. बारीक काम, शांतता येतं. मठाची कमान किती मोठी आहे बघा. आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे आता. सुंदर मठ आहे. चला आता आपण जाऊया आपल्या घरी. आम्ही आता घरीच जाणार आहे. थोडी मस्तानी घेऊया. चस. चला गाईज, आम्ही चाललोय आता. प्रज्वल भेटूया लवकरच. आणि आता प्रज्वल इथून जाणार आहे घरी. आम्ही आता इथून चौकातून आटपाडीला दुकानात आपल्या ब्लॉगचा एंड करूया. फायनली मी शॉप मध्ये आलोय. माझं शॉप आहे आणि स्नॅक्स पण आणला. एक मूवी बघायचे. आजचा ब्लॉग इथेच संपूया आपण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय.